श्री गणेश जयंतीच्या मुहूर्तावर महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघेल। या चिठ्ठीत महापौर बनण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अनेक इच्छुकांचं भवितव्य दडलं असलं तरी महापौर म्हणून ठाणेदार बनण्याची संधी आपल्याला मिळावी यासाठी शिवसेना शिंदे गटात शर्यत लागणार आहे। या पदासाठी अनेक दावेदार असून यामध्ये जुने जाणते, मावळे आणि रणरागिणी असणार आहेत, तर सत्तेपर्यंत पोहोचवण्यास मदत करणारे घराणेही आहे। मात्र हा बहुमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाला देणार हे पाहावं लागणार आहे। ठाणे महापालिकेवर शिवसेना शिंदे गटाची एकहाती सत्ता पुन्हा आली आहे। भाजप महायुतीत असून त्यांनी 2 वर्षांसाठी महापौर पदाची मागणी केली असली तरी ती इच्छा पूर्ण होईल असं चित्र नाही। त्यामुळे महापौर शिवसेना शिंदे गटातच होणार अशी स्थिती आता तरी कायम आहे। अशातच ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून महापौरपदी कोण बसणार याची चर्चा रंगू लागली आहे। यासाठी जबरदस्त फिल्डिंग लावली जात आहे। दरम्यान हा निर्णय 22 जानेवारी रोजी महापौर पदाच्या सोडतीवर अवलंबून आहे। त्यामुळे महिला आरक्षण आले तर काय आणि त्यातही ते कोणत्या जाती जमातीसाठी आरक्षित होतं का याकडे लक्ष लागलं आहे। परंतु जर हे पद सर्वसाधारण गटाकडे गेलं तर इच्छुकांची गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे। मागे गणेशोत्सवातून पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जागर। मागे गणेश जयंती दिनानिमित्त वंदे मातरम संघातर्फे ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मागी गणेशोत्सव ठाण्यातील पाचपाकडी येथे आयोजित करण्यात आला आहे। 22 जानेवारी ते बुधवार 28 जानेवारी या कालावधीत हा भव्य दिव्य गणेशोत्सव होणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला येथील प्राचीन गणेश मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे। यंदा या महोत्सवाचं हे 4थं वर्ष असून उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, भजन आणि मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक, निमंत्रक तथा भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सागर भदे यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते। ठाण्यातील पाचपाकडी परिसरातील कचराळी तलावानजीक परमार्थ निकेतन चौकात मागे गणेशोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाईत माहेश्वरी घाट येथील श्री गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे। दररोज विविध उद्बोधक, प्रबोधन करणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रताप सरनाईक, संजय केळकर, निरंजन डावखरे आदींसह सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि कलाकार भेट देतील। या महोत्सवात 22 ते 28 जानेवारी दरम्यान ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमांसोबतच दररोज सायंकाळी भजन कीर्तनही होणार आहे। तर बुधवारी 21 जानेवारी रोजी श्रींचं आगमन होईल। 22 जानेवारी रोजी श्रींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर महिलांचं सामूहिक अथर्वशीष पठण होईल। तर रात्री 8 वाजता ट्रम्प कार्ड प्रोडक्शन निर्मित आणि गंधार प्रस्तुत गीत गजानन हे गजानन महाराजांच्या पोथीचं सांगीतिक पारायण होईल। शुक्रवारी 23 जानेवारी रोजी आमोद रिसबूड हे गणेशाचे रूप आणि स्वरूप सादर करतील। तर शनिवारी 24 जानेवारी रोजी माघ मंदार कार्यक्रमात प्रज्ञा पंडित, मनीष पंडित, संतोष राणे आणि ज्येष्ठ अभिनेते, गप्पा गोष्टीकार जयंत ओक सहभागी होणार आहेत। तसंच दररोज सायंकाळी महाआरती आणि श्रींचं विसर्जन मिरवणूक निघेल। तरी गणरायाच्या दर्शनासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन वंदे मातरम संघाच्या संयोजकांनी केलं आहे। यावर्षी दरवर्षीप्रमाणे 22 तारखेपासून श्री मागी गणेश जयंती निमित्त 7 दिवसीय उत्सव इथे वंदे मातरम संघातर्फे ठेवण्यात आलेला आहे। दरवर्षी वेगवेगळा देखावा आम्ही साकारतो, सामाजिक, भौगोलिक याचा आशय घेऊन। तर यावर्षी आम्ही माहेश्वर घाट अहिल्यादेवी होळकर किल्ला याची प्रतिकृती या ठिकाणी उभा केलेली आपल्याला दिसत आहे। हुबेहूब तो किल्ला आमचे डेकोरेटर मंदार गोळे यांनी तो तयार केलाय आणि तशी प्रतिकृती आपण जर जाऊन बघितलं मध्य प्रदेशात तर आपल्याला लक्षात येईल की अहिल्यादेवी होळकरांनी जो हा किल्ला बांधलेला आहे, त्याच्यात ते मंदिर आहे
ते जवळपास तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उजव्या बाजूला इथे अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा देखील येणार आहे, जसा त्या ठिकाणी त्या माहेश्वर घाटला आहे, तर तोही आपल्याला पाहायला मिळेल. तो अजून काम पूर्ण झालेलं नाही. उद्यापर्यंत सर्व काम पूर्ण होईल आणि भाविक मोठ्या पद्धतीने मोठ्या संख्येने इथे येतात. 50,000 पेक्षा अधिक भाविक या ठिकाणी दर्शनाला येतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि अजूनही वाढता प्रतिसाद पाहता यावर्षी आम्ही व्यवस्थाही चांगली ठेवलेली आहे. विविध कार्यक्रम देखील याच्यात आम्ही केलेत. सामाजिक असतील, सांस्कृतिक असेल. चढता डॉलर आणि घसरता रुपया याचं रहस्य काय, हाही एक विषय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यात CA निखिलेश सोमण हे अर्थतज्ञ कोण आहेत त्या गौरी पिंपळे यांची मुलाखत घेणार आहेत. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे अजून एक संविधान आणि प्रजासत्ताक हा 26 तारखेला आम्ही कार्यक्रम ठेवला आहे की लोकांना संविधान काय आहे आणि प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय हे पण पोचलं पाहिजे. योगायोगाने 26 जानेवारीमध्ये येत आहे म्हणून ॲडव्होकेट उदय वारुंजीकर जे अत्यंत प्रतिष्ठित वकील आहेत मुंबईतले, ते या ठिकाणी दोन या विषयावर व्याख्यान देणार आहेत. अन्य देखील सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आहेत. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत 131 पैकी 75 जागा जिंकणाऱ्या शिवसेना शिंदे गट पक्षानं सर्वाधिक म्हणजे 11,12,000हून अधिक मतं घेतली असून हा पक्ष प्रथम क्रमांकाची मतं घेणारा पक्ष ठरलाय. तर निवडणुकीत अवघी एकच जागा जिंकणारा शिवसेना उभाटा पक्षाला 4,37,000हून अधिक मतं मिळाली असून हा पक्ष पालिकेत दुसऱ्या क्रमांकाची मतं घेणारा ठरला आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत महापालिका क्षेत्रात 16,49,869 इतके मतदार होते. यामध्ये 8,63,878 पुरुष तर 7,85,830 महिला आणि 159 इतर मतदारांचा समावेश होता. त्यापैकी 9,17,123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 4,83,698 पुरुष तर 4,33,385 महिला आणि 40 इतरांचा समावेश होता. 4 सदस्य प्रभाग पद्धतीनं झालेल्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला 4 मतं देण्याचा अधिकार होता. मागील वर्षीच्या 58.8% मतदान झालं होतं. यंदाच्या निवडणुकीत 55.59% मतदान झालं. या निवडणुकीसाठी एकूण 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी ठाण्यात शिवसेना शिंदे गट पक्षाचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे 125 जागांसाठी 643 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, MIM 5, शिवसेना उभाटा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत. ठाण्याचे महापौर कोणाकडे जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असतानाच पालिकेतील महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनाच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे. 2 दिवसांनी आरक्षणाची सोडत निघेल. त्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. ठाण्यात शिवसेनेची जागा अधिक असल्यामुळे, बहुमत असल्यामुळे महापौरपद सेनेकडे जाणार आहे. तर भाजपनं देखील महापौरपदासाठी दावा केलाय. परंतु पालिकेनं आता कार्यालयाची स्वच्छता करण्यास मात्र सुरुवात केली आहे. ठाण्यात शिवसेनेनं 75 जागा मिळवत पुन्हा एकदा आपलं वर्चस्व ठाण्यात सिद्ध केले. मात्र दुसरीकडे युतीत लढलेल्या भाजपला 28 जागा मिळाल्यानंतर ठाण्याचं महापौरपद 2 वर्षांसाठी हवं आहे तशी इच्छा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने वरिष्ठांकडे कळवली आहे. बहुमताचा आकडा पार करणाऱ्या शिंदे सेनेनं महापौरपदावर दावा सांगताच भाजपनेही या पदासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. या निवडणुकीत शिंदे सेना 75 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला तर भाजपनं 28 जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावला.
निकालानंतर शिंदेसेनेचाच महापौर होणार अशी चर्चा सुरू असतानाच भाजपने 2 वर्षांसाठी महापौर पद देण्याची मागणी करत शिंदेसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिलाय. मुंबईनंतर आता ठाण्यातही महापौर पदावरून युतीत रस्सीखेच सुरू होणार का अशी चर्चा या निमित्तानं निर्माण झाली आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी उघडपणे महापौर पदावर दावा करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ठाणेकरांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी भाजपकडे महापौर पद असणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच ही मागणी मान्य न झाल्यास भाजप पारदर्शक प्रशासनासाठी चौकीदाराची भूमिका बजावेल असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय. ठाणे महापालिकेतील निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतील असे शिंदेसेनेचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. निरंजन डावखरे हे भाजपचे प्रमुख नेते असल्यानं आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना अधिकाधिक पदं मिळावीत यासाठी त्यांनी ही मागणी मांडल्याचंही त्यांनी सांगितलं. महापौर शिवसेनेचाच बसेल, मात्र भाजपचा महापौर बसेल का याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. भांडणं लावण्याची जी काही प्रकार आहेत कुडमुड्या ज्योतिषी याप्रमाणे ते कुडमुड्या ज्योतिषी प्रमाणे जी काही संदर्भ देत आहेत त्यावर लक्ष देण्याची गरज नाही. शिवसेना भाजप महायुतीचा महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही युती म्हणून लढलेलो आहोत आणि त्या ठिकाणी शिवसेना भाजपा महायुतीचा महापौर त्या ठिकाणी होईल. आता भाजप म्हणते की आमचा महापौर ठाण्यात असावा, कल्याण डोंबिवलीला असावा, सर्वकडे आता प्रत्येक नेत्याला वाटतं की आमचा महापौर त्या पक्षाचा की आमचा पक्षाचा असावा, त्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये चूक काय? ॲज अ पक्ष म्हणून त्यांना वाटत असेल. मलाही वाटतं की सर्वत्र ठिकाणी आमचा महापौर असावा म्हणून ते शक्य आहे का? शेवटी निवडून आणणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्या संख्येवरती महापौर ठरतो आणि पक्षाचे नेते जो निर्णय घेतात त्यावरती महापौर ठरतो. देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मुंबईचा महापौर बसावा असं वाटतं का आपल्याला? मुंबईचा महापौर आमच्या महायुतीचा बसावा हे वाटतं. सर्वत्र बसावा. शताब्दी महोत्सव आहे बाळासाहेब ठाकरे. हे बघा, प्रत्येकाला वाटतं मी शिवसेना जरी खासदार असो तरी मी शिवसैनिक आहे आणि मला मुंबईत काय सर्वत्र ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसावा असं मला वाटतं. परंतु शेवटी वाटणं आणि कृतीत येणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे.